आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। पालम तालुक्यातील बनवस येथील शेतकरी दाम्पत्याला 19,56,000ला गंडविले। पालम तालुक्यातील बनवस येथील शेतकरी दाम्पत्याला सायबर चोरट्यांनी तब्बल 19,56,000 रुपयांना गंडा घातल्याची घटना 26 ऑगस्ट बुधवार रोजी उघडकीस आली। या प्रकरणी चंद्रशेखर माधव लांडगे यांच्या फिर्यादीवरून पालम पोलीस ठाण्यात 2 अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी चंद्रशेखर लांडगे यांना गत वर्षी 1 सप्टेंबर रोजी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल आला। या कॉलवर बोलणाऱ्या आरोपींनी लांडगे यांच्या बँक खात्यातून दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप केला। या प्रकरणात तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे अशी भीती लांडगे व त्यांच्या पत्नीला दाखवण्यात आली। त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली। सायबर गुन्हेगाराच्या धमकीमुळे घाबरलेल्या लांडगे दाम्पत्याने आरोपींना सांगितलेल्या बँक खात्यावर RTGSच्या माध्यमातून तब्बल 19,56,000 रुपये जमा केले। रक्कम पाठवल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। मात्र या घटनेनंतर तब्बल 1 वर्षाने त्यांनी पालम पोलिसात तक्रार दाखल केली। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणीकर आणि पोलीस उपनिरीक्षक चिट्टेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। परभणी जिल्ह्यात मागील महिन्याभरापेक्षा कमी कालावधीत डिजिटल अरेस्टच्या 3 घटना समोर आल्या असून यामध्ये कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे पालम तालुक्यातील बनवस येथील घटना ग्रामीण भागातील शेतकरी दाम्पत्याला लक्ष्य करून घडविण्यात आल्याने सायबर गुन्हेगारांचे जाळे आता ग्रामीण भागातही पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे। विना परवाना व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांच्या धाडीत 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। परभणी शहरातील जुना मोंढा परिसरात शासनमान्य व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली विना परवाना जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला। या कारवाईत 20 व्हिडिओ गेम मशीन व रोख रकमेसह एकूण 6,01,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस हवालदार देवीदास बुकरे यांच्या फिर्यादीवरून 26 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाकडून विशेष पथकाला शहरात पेट्रोलिंग करण्याचे निर्देश मिळाले होते। पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून जुना मोंढा परिसरातील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ गेम पार्लर येथे लोकांकडून पैसे घेऊन अधिक पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास गेम पार्लरवर छापा टाकला। पार्लरमध्ये सूरज दिलबागसिंग बागडी हा मिळून आला। पोलिसांनी त्यांच्याकडे गेम पार्लर चालवण्याचा अधिकृत परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत व पार्लरच्या पाहणीत 6 लाख रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या 20 व्हिडिओ गेम मशीन आणि 1,630 रुपये रोख रक्कम असा एकूण 6,01,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी सूरज दलबागसिंग बागडी व बाबा देशमुख यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। सेलू शहरात मोकाट जनावरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने शहरवासियांचे जीव टांगणीला। सेलू शहरात मोकाट जनावरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने सेलू शहरवासियांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे। सेलू शहरातील गजबजलेल्या विविध भागात मोकाट जनावरे ज्यात गाय, बैल, कुत्रे, डुकरे, वानर, गुरे, ढोरे सर्रास टोळी करून मुक्त संचार करीत असल्याने सेलू शहरवासियांना आपला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे। मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांना तसेच वयस्कर व्यक्ती महिलांना चावा घेत गंभीर जखमी केल्याचे अनेक घटना सेलू शहरात घडत आहे। राज्य सरकारद्वारा गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आल्याने मांसातून काढल्या जाणाऱ्या कातडी खाऊन पोट भरण्याची सवय असणाऱ्या मोकाट कुत्र्यांना आता शेण खाऊन पोटाची खडगी भरावी लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे। सेलू शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांपैकी
मोकाट डुकरांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून मुस्लिम धर्मात डुकराचा नाव घेण्यावर सुद्धा मनाई असताना सेलू शहरातील मुस्लिम बहुल भागात 24 तास डुकरांचा मुक्त संचार होताना दिसून येते। काही दिवसापूर्वी रहमाननगर भागात राहणाऱ्या 3 चिमुकल्यांना मोकाट डुकरांनी चावा घेतला। यामुळे तिघांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मोकाट जनावरे ज्यात गाय, बैल, गोरे शहरात विविध ठिकाणी रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने वाहनधारक व पादचारी यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे। मोकाट जनावर पासून आपले वाहन वाचविताना जीव गमावल्याची अनेक घटना शहरात घडल्या आहेत। हातात पिशवी दिसली की ती कशा पद्धतीने पिशवीत असलेल्या पदार्थ आपल्या पोटात घेण्यासाठी शिंगाने ढुसणी मारत हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे। या सर्व ताण सोबतच नवीन ताण म्हणजे मोकाट वनणारे आतापर्यंत घराच्या छतावर ठेवलेली भाकरी व इतर अन्नधान्य खाऊन धिंगाणा घालत होते, परंतु सध्या छतावर धिंगाणा घालणारे वानर आता सरळ घरात शिरून घरातील अन्नधान्य खाऊन धिंगाणा घालत असतात। कुणी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्यावर हल्ला करून जखमी केल्याचे अनेक घटना शहरात घडल्या आहेत। सेलू शहरात मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी सेलू नगरपालिका प्रशासनाने लवकर उपाययोजना केली नाही तर भविष्यात सेलू शहरातील अनेक शहरवासियांचा मोकाट जनावरे बळी घेतल्याशिवाय राहणार नाही। पिंपळदरी येथे घरफोडीत 3.5 लाखांचा ऐवज लंपास। पिंपळदरी येथील साठेनगर भागात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 3,48,500 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार साठेनगर परिसरातील एका घरात रात्रीच्या वेळी कुटुंब झोपलेले असताना ही चोरी झाली। कुटुंब झोपेत असल्याचा गैरफायदा घेत 2 अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले। सकाळी घरच्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली। या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। ताडपांगरी येथील ढाब्यावर बियर बारचा परवाना रद्द करण्याची गावकऱ्यांची मागणी। परभणी तालुक्यातील ताडपांगरी गावात ढाब्यावर बियर बार सुरू करण्याच्या हालचालींना गावकऱ्यांनी विरोध दर्शविला असून या विरोधामुळे गावातील वातावरण तापले आहे। बियर बारला विरोध करणाऱ्या गावकऱ्यावर दबाव आणण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत महिलांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनानुसार ताडपांगरी गावातील संबंधित व्यक्तीचा ढाबा असून त्या ठिकाणी बियर बार सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र गावकऱ्यांनी या बारला तीव्र विरोध दर्शविला आहे। गावातील सामाजिक वातावरण आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने बियर बारला परवानगी देऊ नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। दरम्यान बारला विरोध करणाऱ्या गावकऱ्यावर दबाव टाकण्यासाठी संबंधित व्यक्तीने मोबाईलवरून धमक्या दिल्याचा आरोप महिलांनी केला आहे। तुम्हाला पेट्रोल टाकून जाळून देईन, जीवे मारीन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रकारामुळे ताडपांगरी गावातील महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडून तक्रार दाखल केली असून दैठणा पोलीस ठाण्यात BNS कलम 351(4) अंतर्गत NCR दाखल करण्यात आल्याचे संबंधित कागदपत्रामध्ये नमूद आहे। महिलांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ताडपांगरी गावात संबंधित ढाब्यावर बियर बार सुरू करण्यास परवानगी देऊ नये आणि परवाना देण्यात आला असल्यास तो तत्काळ रद्द करावा अशी प्रमुख मागणी केली आहे। कौसडी गावात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या युवक बोरी पोलिसांच्या ताब्यात। जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कौसडी येथे कमरेला तलवार लावून मोटरसायकलवरून गावात फिरत दहशत माजवणाऱ्या युवकाविरुद्ध बोरी पोलिसांनी कारवाई केली।
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे बोरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गंगाराम आनंद वाघमारे राहणार रेगाव जिल्हा जालना हल्ली मुकाम कौसडी याला ताब्यात घेतले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाराम वाघमारे हा कमरेला तलवार लावून नवीन बजाज पल्सर मोटरसायकलवरून कौसडी गावात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। सदर माहिती मिळताच बोरी पोलिसांच्या पथकाने तातडीने कौसडी येथे जाऊन कारवाई केली। यावेळी संबंधित इस्माला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाचा कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाई दरम्यान पोलिसांनी बजाज पल्सर मोटरसायकल आणि तलवार असा एकूण 1,22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान थोरवे, हेड कॉन्स्टेबल राजेश जटाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू साखरे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिवणकर यांच्या पथकाने केली। LKRR प्रिन्स इंग्लिश शाळेत राखी बनवणे स्पर्धा संपन्न। सेलू येथील LKRR प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रक्षाबंधन निमित्त राखी बनवणे स्पर्धेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध रंग सजावटीचे साहित्य आणि कल्पकतेचा वापर करून आकर्षक व नाविन्यपूर्ण राख्या तयार केल्या। विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, कलाशक्तीला व कलात्मक कौशल्याचा या उपक्रमातून चालना मिळाली। यावेळी प्रशासकीय अधिकारी प्राचार्य महादेव साबळे सर, मुख्याध्यापक सुबोध हिरावळाडे, अनिल कुमार व अब्दुल बाशा यांची उपस्थिती होती। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगत भाऊ बहीण नात्यातील प्रेम, विश्वास, आपुलकी आणि परस्पर आदर याचे महत्त्व पटवून दिले। स्पर्धेचे नियोजन व मार्गदर्शन कला शिक्षक महादेव बोरकर व शुभम झोल यांनी केले। त्यांच्या मार्गदर्शनापुढे स्पर्धा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली।